करते. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपला शंखवादन हा 3 दिवसाचा कोर्स संपणार आहे. शेवटचं सेशन आहे. तुम्ही प्रॅक्टिस केलीच असेल, तर सर तुम्ही सुरू करू शकता. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आपल्या शंखवादनाचा शेवटचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला 2 दिवसामध्ये जे प्रॅक्टिकल आपण नॉलेज घेतलेलं आहे ते किती इम्प्लिमेंट केले आपण ते पाहूयात. तुम्ही किती काल प्रॅक्टिस केली आहे हेही लक्षात येईल. काय चुका होत आहेत हे पण पाहूयात आता. ठीक आहे, चला स्टार्ट करूयात आता. प्रत्येकाने शंख हातात घ्या. जे जे आता स्क्रीनवर आले त्यांनी व्हिडिओ ऑन करा. छान शंख हातात घ्या. एकेकाने वाजवा. आज संख्या कमी आहे, संधी आहे प्रत्येकाला. चला देशपांडे मॅम सुरुवात करा. डोळे बंद करा, स्पेक्स काढून ठेवा, भरपूर श्वास घ्या. पहिल्यांदा वाजवा, नंतर शंका विचारा, नंतर शंका. हा बोला. शंख आत्ताच हातात आलाय. माझा नाही, आमच्या शेजारच्यांचे आहे. ते रोज सकाळ संध्याकाळ वाजवतात, त्यामुळे प्रॅक्टिस करायला जमलं नाही म्हणून सांगते. नंतर वाजवते. हो हो चालेल. म्यूट करा, तुम्ही म्यूट करा. मग थोडस आपण एकेकाचं पटापट पटापट पाहून घ्यावे 10 मिनिटांमध्ये. चला बाकीच्यांनी छान शंख वाज. इकडे राम तेज. हा ओके, तिकडे नाहीये तुमच्याकडे. हा काल तुम्ही बोललात. सर आमच्या एका रिलेटिव्ह कडे आहे. मी तो जरा वाजून बघितला तर मला जमतोय थोडाफार, पण तो थोडासा आवाज मोठा लहान होतो, पण जमायला लागले मला. प्रॅक्टिस नाही येईल, चांगला येईल प्रॅक्टिस नाही. चला सगळ्यांनी अनम्यूट करा. आता सगळ्यांनी अनम्यूट करा. आपण वेळ न घालवता पटापट आज प्रॅक्टिसच करायची आपल्याला पूर्ण अर्धा तास. श्वास भरपूर घ्या, डोळे बंद करा, पूर्ण श्वास होल्ड करा आणि मग आरामात श्वास सोडा. एक साथ वाजू आपण. एक साथ सगळ्यांनी थांबवा. एक साथ भरपूर श्वास घ्या. मी पण तुमच्या सोबत वाजू. सगळ्यांनी अनम्यूट करा, मग आवाज येईल. अनम्यूट ठेवा. थांबू नकास.
सोडताना शेवट थांबताना थोडंसं स्पीड जास्त ठेवा. एकदम एंड ऑफ. सर एकदा सगळे आवाजांचे बंद करून फक्त तुमचाच क्लिअर आवाज ऐकू द्या ना. ठीक आहे. बाकी कोणी वाजवू नका, फक्त सरांचाच ऐकूयात. हा. सगळ्यांनी म्यूट करा सगळ्यांनी. म्यूट. हा ओके. आता मी माझं करतो हा. सर माईक जवळ धरा, माईक जवळ, नंतरचा आवाज येत नाहीये. माईक जवळ असा धरा शंखाचा, म्हणजे आवाज ऐकू येईल. हे बघ आता जवळ सगळे बघतात तुझं काय. आवाज येत नाहीये नाहीये ना? सर, आवाज येत नाही. सुरुवातीला चालला. तुम्हाला हेडफोन घालावं लागेल. एक मिनिट. लॅपटॉप वरनं आवाज नाही येते. मी हा मोबाईलवर ऍक्च्युली मोबाईलवर नाही. मोबाईलवरनं ऑन करतो. थांबा. लॅपटॉप तर चालू ठेवतो, मोबाईलवरनं पण ऍड होतो. ओके. आता येतो माझा आवाज. येतोय सर. डबल आवाज. आलाय आवाज आता? क्लिअर नाही हो, आला. आला पण सर, आवाज आला पण आला, क्लिअर आला. नाही आला. संपूर्ण नाही. असा क्लिअर असा नाही, म्हणजे मोठाने येत नाही शंखनादासारखा. नाही नाही, तसं नाहीये मॅडम. ते तुमच्या ओंकारासारखं आहे. ओंकार तुमचा कसा म येत नाही म्हणजे तसंच आहे. आवाज आवाज कॅच होत नाहीये. आवाज कॅच होत नाहीये, हा, असं तेच मला सांगितलं म्हणायचंय. की मी म्हणजे सरांना, आवाज क्लिअर नाहीये ना. एक मिनिट. पहिल्या दिवशी बरोबर आला होता आवाज सर. हो का? काल पण चांगला होता. एक मिनिट मी देऊ होते आणि इकडून join. हा, आता माझा आवाज बघा. आता आवाज येतोय माझा. मोबाईल, फक्त मोबाईल कनेक्ट हा, आहे. आता वाढलाय हो आवाज सर, सर. येतोय आवाज. येतोय. आता आवाज आता वाढलाय. बघा. हा. क्लिअर आला. हा मस्त येतोय.
आलाय आवाज आता? हो सर क्लिअर आलात. तर अशा पद्धतीने एकदम मोठा छान आवाज आला. कंटिन्यू. आता मी जवळपास एक व्हिडिओ फक्त सेव्ह आहे, तो 30 सेकंद मी सलग वाजवला. तुम्ही सगळ्यांनी जरी प्रॅक्टिस केली तरी तो 1 मिनिटापर्यंत वगैरे 1 मिनिट वगैरे जातो. सगळेजण वाजवू शकतात, तसं काही नाही, हळूहळू कॅपॅसिटी वाढ. ओके ठीक आहे, चला बाकीच्यांनी सुरुवात करा आता थांबू नका. थांबू नका वाजवत राहा. आवाज आवाज आवाज. खंडके मॅडम तुम्ही ना मध्ये थांबताय, थांबू नका असं मध्ये. कंटिन्यू ठेवायचं ऍट द एंड. घाई होते मोहिते मॅडम, घाई होते. एक विचार तुमच्या वाजवताना एक विचार जरी मनात आला तरीही ती लिंक डिस्कनेक्ट होते, ती लय डिस्कनेक्ट. त्यामुळे विचाररहित वाजवताना विचार पण येऊ नये. लगेच तो स्पीड कमी होऊन लगेच थांबून जातो जवळपास. आलं लक्षात? बघा कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे. काल कोणी जाताना मला विचारलं होतं फायदा काय. कॉन्सन्ट्रेशन 100% पाहिजे आणि हळूहळू होतं. व्हेरी गुड, छान. करण मॅडम छान वाजवलं. श्वास श्वास कोणी श्वास 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 रोखा. थांबू नका. सायली मॅडम वाजवा, थांबू नका. जेवढी प्रॅक्टिस करताल ना तुम्ही सगळे तेवढं लगेच जमतं ते. लक्षात आलं का? एकदा मी तुम्हाला काय शिकवलं टेक्निक, तुम्हाला करायची ती practice. आणि आता हे जे आहे की तुम्ही रोज वाजवणं अपेक्षित आहे, रोज फुंकणं अपेक्षित आहे. लक्षात आलं का? तुम्ही याला जर हे दिला डिस्कनेक्ट केलं 2-3 दिवस 4 दिवस आठवडाभर मग तो नाही येणार. रोज नित्यनेमाने एकदा का होईना मिनिमम 1 टाइम शंख चालायचं. करणं कर्कश नकोय. आता तुम्हाला टेक्निक जमलंय, फक्त मधुर नाद त्यातनं आला पाहिजे. मधुरता कशी येते तुम्हाला मी सांगितलं की अँगल थोडस वर घ्यायचं.
पकडणार. तर माझं चेक करताय का अँगल? वाटतंय हा चांगला येतोय म्हणून. तुमचा बरोबर आहे. तुमचा टोके मॅम, त्याच्यानंतर पुढे गेले त्या मोहिते, ते 3-4 लोकांचं आहे, चांगलं झालंय. बाकीच्यांनी फक्त थोडस अँगल मध्ये इम्प्रुव्हमेंट करा, लक्षात घ्या बस. पाटील मॅम, तो मोबाईल हलवू नका, प्रॅक्टिस करा. ते मोबाईल म्यूट अनम्यूट करत नका बसू, व्हिडिओ अनम्यूट म्यूट हे ते. तुम्ही प्रॅक्टिस करा, दुसरं काहीच करू नका. तर माझा बघितला का? हा, झालंय तुमचं, पण मी तुम्हाला म्हटलं ना पहिल्यांदा, व्यवस्थित आहे तो. सुरू ठेवा. जरी येत असेल तरी तुम्ही आवडीने सगळ्यांनी हे पहा, मी 3-4 लोकांना म्हटलं की तुम्हाला छान येतोय, जमलाय छान, पण एवढ्याच आवडीने कंटिन्यू पण वाजवत राहायचं. ओके, थांबा. बरं, आलेल सगळ्यांना लक्षात? आता यात काही तुमच्या अडचणी असतील तर विचारा. अशीच प्रॅक्टिस रोज करायची, रोज. दुपारी तर तुम्हाला आता वेळ असेल, दुपारी वाजवता करा. येतंय. आता वाजवता येतंय, आवाज पण समजतोय की कुठे चांगला येईल, तसा हा. होल्ड पण करता येतोय. आता विषय असा आहे की सुरुवात आणि शेवट थोडस तिथे कंट्रोल नाहीये. हा, आता बघा, सुरुवात आणि शेवट म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आता आपली श्वासाची कॅपॅसिटी संपत आली. लंग्स कॅपॅसिटी जी आपण आहे आपली, श्वास रोखून धरण्याचं तो जो क्षण आहे, त्यावेळेस थोडस एक्सेस आपण श्वास सोडायचा प्रयत्न, त्यामुळे अजून आवाजाची तीव्रता वाढते. शेवट करताना थोडासा असा सूर लांबायचा आणि लांबपर्यंत आवाज जातो अजून. ठीक, हे आपल्याला लक्षात येतं की आता आपली बस आता इथपर्यंत आपण करू शकतो, याच्या पुढे तो क्षण आल्यानंतर थोडासा लांबायचा, थोडासा जोरात आवाज येतो. हे झालाय शेवट. सुरुवातीचा काय आहे? सुरुवातीचा आहे ना, पहिल्या क्षणाला जे कॉन्सन्ट्रेशन लागतं ना, हे 2 गोष्टी येतात. पहिल्या क्षणाचं कॉन्सन्ट्रेशन आणि मधला एखादा विचार. तर सुरुवातीचं आहे ना, सोडताना अगदी स्लोली जसं एखादी तेलाची धार आहे, ती सोडताना, किंवा एक तेलाचा डबा आहे, जाऊ दे, तेलाचा डबा आहे, तो सुरुवातीला ओतताना बघा आपल्याला खूप प्रिकॉशन घ्यावी लागते. एकदम एक्सेस भरकन बाहेर येईल आणि तेल जास्त लगेच भरकन पडेल डब्यामध्ये. तर आपल्याला तो जो क्षण आहे किंवा तो जो कंट्रोल आहे तो इथे वापरायचा. एकदम स्लोली सुरुवातीला हवा सोडायची, एकदम स्लो. तो क्षण महत्वाचा. एकदा सुरुवातीलाच जर तुमची भरकन सुटली की आपल्याला लक्षात चुकलं, मग आपण तिथेच थांबतो. सो सुरुवातीला आहे ना, एकदम स्लोली जायचं आणि नंतर मग आपोआप तो कंटिन्यू होऊन जातो. लक्षात आलं का? सुरुवातीचा क्षण जास्त महत्वाचा, आणि जशी प्रॅक्टिस वाढत गेली की तुमचे विचार पण जातात मधले. मी म्हटलं ना तुम्हाला, एखादा विचार जरी आला, आता समजा कोणतरी आवाज दिला, तुमची ती लिंक लगेच डिस्कनेक्ट होऊन, एखादा कॉल आला लगेच डिस्कनेक्ट होतो, किंवा तुम्हाला दुसरा मध्ये एखादा विचार आला, डिस्कनेक्ट होणार लगेच. तुमची श्वासाची जी कॅपॅसिटी होती ती कमी होणार आणि लगेच थांबणार. सो सुरुवातीचा जो आहे ना, तो ओठ एकदम बारीक ठेवायची आणि शांत सुरू ठेवायचा आणि हळूहळू वाढवत नाही. सुरुवातीला जर भस्कन सुटला श्वास, मग मात्र तो जास्त वेळ टिकत. सुरुवातीलाच कंट्रोल. हे ओंकार कसा म्हणावा याच्या वर्णनातच आहे ना, सततम तैलधारेव दीर्घम घंटानी नावद. म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणेच तो असा हे केला पाहिजे, हवा सोडली पाहिजे, त्याप्रमाणे पाहिजे दीर्घ. हो, बरोबर. त्याच पद्धतीने श्वासाचं आहे. ओंकार म्हणताना आपण श्वासाचा जेवढा खुबीने वापर करतो, तसाच इथे त्यापेक्षाही जास्त महत्व आहे श्वासात इथे.
काही क्वेश्चन राहिलेत का? असतील तर नक्कीच एक विचारा. क्वेश्चन असा विचारायचा होता मला की तुम्ही त्या दिवशी सांगितलं हायपर टेन्शन असेल तर 10 सेकंदापेक्षा कमी वाजवायचा, पण असे रिपिटेशन्स किती करता येतील हे विचारायचं होतं. म्हणजे 5 वेळा वाजवला, 6 वेळा वाजवला तर हायपर टेन्शनसाठी, कारण मला गोळी चालू आहे म्हणून विचार. नाही, हायपरटेन्शन साठी असं स्पेसिफिक नाहीये बघा. तुम्हाला एक उदाहरण द्यायला सांगतो. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. सवन मॅम इकडे लक्ष द्या प्लीज. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका की आपण प्रत्येक गोष्टीला असे फिक्स फॉर्मॅट नाही लावू शकत. बघा, सूर्यनमस्कार तुमच्यापैकी कुणी करत असेल, आता हायपर टेन्शन ज्यांना आहे म्हणजे हाय बीपी ज्यांना आहे त्यांनी सूर्यनमस्कार करू नये असं पुस्तकात उल्लेख आहे किंवा सगळे सांगतात देखील. पण अगदी स्लो सूर्यनमस्कार घातले, मध्ये ब्रेक घेतला तर ते सूर्यनमस्कार हायपर टेन्शन वाले पण करू शकतात. पण पुस्तकात दडदडीत लाईन काय दिली की सूर्यनमस्कार करू नये हायपर टेन्शन. म्हणजे काय, याचा अर्थ मला सांगायचं असं की अंडर ऑब्झर्वेशन किंवा त्याच्या संबंधी प्रिकॉशन लक्षात घेतली तर हायपरटेन्शन वाल्यांनी इथे वेळ तुम्ही वाढवू शकता. पण थोडासा आपला अंदाज घ्यायचा. आणि रिपिटेशन म्हणाल तर रिपिटेशनला काही अडचण तुम्ही करू. 10 सेकंद म्हणजे कसलं काय होईल? 10 सेकंद काय, आपल्याला एखादी भीती जरी वाटली तर 10 सेकंद आपण श्वास, 10 सेकंदांनी काही नसतं होत. 20 सेकंद जा, काय फरक नाही. मी काय सांगितले ते असं ओके, म्यूट थँक्यू सर. म्यूट म्यूट. हा, सर म्यूट केलंय एखादं सगळ्यांना, आपण तुम्ही अंदाज unmute घ्यायचा करा. स्वतःचा अंदाज घ्यायचा थोडासा आणि मग रिपिटेशन वाढवायचे. 10 ऐवजी 20 सेकंदावर जायचं. असं त्या सेकंदाकडे नका लक्ष देऊ. ते केल्यानंतर आपल्याला काय अनइझी वाटतं का त्याकडे लक्ष. हा, ठीक, आलं लक्षात? कोणाला शंका असेल तर अनम्यूट करा आणि मग विचारा. शंका काहीच नाही. छान सांगितलंय सरांनी समजून. फक्त प्रत्येकाने जरा काकी मुद्रा करून श्वास सोडण्याचा प्रयत्न करा, तरच आवाज येतो. नुसती हवा सोडण्याचा प्रयत्न केला तर येणार नाहीये. माझ्या काय लक्षात आलं माहिती का, शंखाचा जो गोल आहे ना, होल, त्याच्या आतमध्ये थोडेसे आपले ओठ जर गेले ना तर हा. आवाज आपल्याला कळतो कुठून छान येतो आणि मग तो दीर्घ श्वसन केलं की मग येतो. सरांनी हे बरोबर आहे. सांगितलंच आहे ना, ओठ आतमध्ये ठेवा. सांगितलं होतं फक्त सुरुवातीला. मी हो, सरांना हो. म्हणेन, सर थोडस तुम्ही अँगल वर बोला. अँगल कसा असला पाहिजे ते थोडं सांगा, हा, की हे पहा. असं असू नये, असं असावा, असं सांगा. हे पहा, अँगल पहिल्यांदा ओठापासून सुरुवात होईल. आपलं ओठ जर असा बाहेर असेल हॉरिझॉन्टल तर हवा सुटताना ओठाच्या कडेने सुटून जाईल, पहिली गोष्ट. मग काय करायचं, ओठाचं चंबूक म्हणजे काकी मुद्रा यांनी सांगितलं बरोबर असं. त्यानंतर हात बघा, उजवा हात थोडासा असा वर घ्यायचा. आपण हवा अशी सोडणार आहे आणि अँगल असा पकडायचा. म्हणजे घर्षण असं होतं हवेचं. घर्षण असं होतं. थोडस वरच्या अँगलनी पकडायचं. एल्बो बघा माझा कसा, एल्बो आलं लक्षात? थोडं वर. आता कोणाला हात दुखत असेल, आपण जर सारखं सो मग चेंज करा. मग काय करा, असा डावा हात ठेवा, भरपूर श्वास घ्या आणि छानपैकी असा द्यायचा, थोडासा वर बघा अँगल बघा. हा, दोन्ही हाताने पण चांगलं आहे. ते साईडनी थोडी हवा जातेच थोडीशी, त्यामुळे जरा हाताचा सपोर्ट असेल तर पूर्ण हवा आत आपल्याला हे करता येते. साईडनी हवा जाऊ नये हे तुम्ही प्रॅक्टिस केलं ना, तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. साईडने हवा चाललीये, साईडने हा, हवा नाही, सुरुवातीला थोडी जाते. सुरुवातीला थोडस येईल हम्म. आणि आवाज सुरुवातीला थोडासा थांबेल, खराबेल, जास्त तीव्रता येईल. पण मंजूळ ही प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. जेवढं बरोबर आहे. मंजूळता येईल. ज्यावेळेस आणि ब्राह्मणी प्राणायाम सकाळी शिकवतो. जेव्हा तुम्ही सकाळी पहाटे, तुमच्यापैकी कोणी आता मंगल मॅडमचे ध्यानाचे वर्ग करत असतात किंवा काय असे जे त्यांचे वर्ग किंवा अजून काही योग प्रकार करत असतात, हे सकाळी उठून अंघोळ करून तुम्ही त्या सूर्यनमस्कार केले तर त्यानंतर, किंवा तुम्हाला काही दुसरं काही चिंतन मनन करत असाल, गायत्री जप कुठलं काही करत असेल, त्या अगोदरच तुम्ही केलं तर एक प्रसन्नता त्या रूम मध्ये तुमच्या मनामध्ये
तुमचे न्यूरॉन्स जे असतात, महत्वाचं अजून एक जे न्यूरॉन्स असतात ना, जे ट्रान्समिशन करतात मेसेजचे मेंदूमध्ये. आपण स्मरणशक्ती कमी झाली, जडपणा आला, B12 कमी, याने न्यूरॉन्सची जी मोबिलिटी ती कमी झालेली असते आणि याने मोबिलिटी वाढते. न्यूरॉन्सची मोबिलिटी स्टेबल पण होते आणि वाढते पण. स्टेबिलिटी म्हणजे काय, सारखं जेव्हा बघा काही काही असतात लोक खूप विचार करतात, त्यांचं एका वेळेस 10 गोष्टी चालू असतात डोक्यात. सो जी शांतता पाहिजे असते. सो न्यूरॉनची स्टेबल मुवमेंट लक्षात घ्या, स्टेबल आणि मुवमेंट. सो स्टेबल मुवमेंट, एका लयमध्ये मुवमेंट ती चांगली सुरू होते. लक्षात आलं, हे महत्वाचा पार्ट आहे. ओके, मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. सर मला एक विचारायचंय, बोल. डोळ्याचं प्रेशर वाढलं तरी करू शकतो का? हो हो हो, व्हेरी गुड क्वेश्चन, क्या बात. ठीक आहे, हे पहा, प्रेशर 2 ठिकाणी वाढू शकतो शंख वाजवतो. एक म्हणजे पोटावर, आणि मला असं वाटत नाही की एवढं प्रेशर पण डोळ्यावर. पण जर डॉक्टरांनी कॅटरेक्ट किंवा त्याचं ऑपरेशन सांगितलंय, अशा वेळेस थोडीशी प्रिकॉशन घ्यावी. ऑपरेशन झालंय. नाही, तुम्ही अंदाज घ्या, मी पुन्हा तेच उत्तर देईन. अंदाज घ्या थोडासा. अगदी सुरुवातच जोरात नाही करायची. सुरुवातीला थोडं 10 सेकंद वाजवलं, थांबलं थोडस, काय त्रास झालाय का अंदाज घ्यायचा. किंवा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर, काल शंखवादन भरपूर झालं, आज उठल्यावर काही जाणवतंय का, असा अंदाज घ्यायचा आणि अंदाज घेत घेत पुढे जायचं. ठीक. सर याच्यामध्ये थोडं नाद सुरू झालाय शंखामध्ये, साऊंड. ओके, होऊ शकतं. तो आणि येतोच तुम्ही मॅडम व्यवस्थित कुठल्याही ठेवा. शंखात. येतो का? हो, जो रिअल शंख आहे ना, त्याचं इंडिकेशन येतो. शंख ओरिजिनल आहे का मशीनने बनवलेल्या याच्यात नाहीयेत. नाही, ओरिजिनल आहे मॅडम, सासऱ्यांचं हा आहे. ना, मग तेच सांगते मी, ओरिजिनल आहे ना, त्यातच आवाज हो. येतो. जर हे ओळखण्याचं हो. चिन्ह आहे, शंख ओरिजिनल आहे का मशीनने बनवलाय. मशीनच्या शंखामध्ये आवाज नाही येत. हा हो, समुद्रच ते येतोय. साऊंड झालेला सुरू आहे. आहे, मला वाटलं ते नाद सुरू आहे, शंखनाद सुरू आहे. ओमचा नाद असतो तो, ओम ब्रह्मांडाचा नाद आपण शिकतोय ना. पहिला अक्षर चराचरात, ओम आहे. सृष्टीच्या चराचरात तो आहे. शंखामध्ये तो जाणवतो, ऐकायला येतो. मला वाटलं की मी सुरू केलं वाजवायला म्हणूनच सुरू झाला. नाही नाही, सगळ्यांनी घ्या, ओरिजिनल आहे का बघा. ज्यांच्या ह्याच्यात आवाज येत नाहीये ना, हो हो, अगदी थोडस येतोय हे येतोय. आहे. मॅडम मलाही येतोय आवाज. माझ्या पण तुमचा येतोय शंख, मॅडम. तुमचा शंख ओरिजिनल आहे. मंगल मॅडम, तुमच्या मागे छान आहे पोस्टर शंखाचं. तो खरा असता तर वाजवायला छान होता शंख मागे नाही, असलेला माझा तुमच्या. शंख घरातला आहे ना, तो खूप जड आहे असा, म्हणजे हेवी आहे. आणि हो, आणि कन्याकुमारीवरून आणलेला पण वाजवतात. खूप हेवी आहे. मंगल मॅडमचे मिस्टर रोज वाजवतात पूजा झाल्यानंतर. हो. आणि मी तुम्हाला सांगू का, तुम्ही तेव्हापासून मला इमॅजिन करू शकणार नाही ना, एवढा शंख शिकावं. वादनाचा इफेक्ट आहे व्हायरस किलिंगला, आजूबाजूचे व्हायरस किलिंग. आणि व्यवस्थित शंख वाजवलं तर 1 किलोमीटर सुद्धा फायदा येणार आहे. 1 किलोमीटर हे पर्यंत. वेदांताला कळलं, तिने लावलं कानाला. मला आयडिया पण नव्हती की कानाला लावून बघूया म्हणून. ती आली आणि म्हणते ही काय आहे? मी म्हटलं गॉडचं आहे का म्हणे. म्हटलं हो गॉडचं आहे. तर तिने लगेच असं लावून बघितलं आता आणि तेव्हा मला महाभारतामध्ये कळलं कसं लावून बघायचं. बघा, जेव्हा युद्धाची सुरुवात आणि युद्धाचा शेवट हे शंखनादाने व्हायचं. विचार करा, मग ती रेंज किती असते समोरच्या सैन्याची आणि स्वतःच्या सैन्याची, म्हणजे आवाज कितीपर्यंत जाऊ शकतो. तेच सांगितलं, 1 किलोमीटर तर सहज, आणि इमॅजिन नाही करू शकणार, पण होतात त्याचे व्हायरस किलिंग इफेक्ट. त्यामुळे शंख घरात वाजवावा, सगळी निगेटिव्हिटी दूर जाते. थँक्यू वाजवा सर, म्हणायचं थँक्यू नाहीये. मॅडम. सॉरी, काय म्हणायचं सर, वाजवा शब्द नाही वापरायचा, काहीतरी त्याला योग्य शब्द बोलला पाहिजे मी. ब्लोईंग तो इंग्लिश शंखनाद. मराठीतला शंखनादच होतो. वादन, शंखनाद. वादनच, कारण शंखनाद. आपण शंख वादन. वाजवणे म्हणजे वेगळा वादन. अर्थ, वेगळा अर्थ. वादन हा. वादन. हम्म. शंख आणि वादनच बरोबर आहे. युट्यूबवर पण पहा, निनाद. ज्यांचे करा. रेकॉर्ड आहेत, काही मिनिट्स त्यांनी वाजवलेत, असे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहेत. हम्म. हो हो हो, आमच्या नाशिकला स्पर्धा असतात ना संमेलनामध्ये ते आज शंखवादनाच्या. ग्रुपवर टाकलेलं आहे नाशिकचं.
बघा तुम्ही भाग घ्या सगळ्यांनी आणि 15 दिवसांनी आपण रंगीत तालीम इथे फॉलोअप आहे. तर तुम्ही सगळ्यांनी 15 दिवस प्रॅक्टिस करायची आहे. 15 दिवसांनी बघू कोणाचं छान वादन होतंय. निनाद नाही, नक्कीच. निनाद म्हणजे आवाज, वादन म्हणजे आपण वाजवणार. तर चला आशीर्वाद सर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि खूप धन्यवाद. सुंदर सर घेतात. मला सरांचं एवढं धन्यवाद. महत्वाचं आश्चर्य वाटतं. अर्ध्या तासात परफेक्टली बसवतात ते. प्रॅक्टिस सकट सगळ्यांना शिकवतात. प्रत्येकाला वैयक्तिक सूचना देतात. तर खूप खूप धन्यवाद सरांचा दुसरा सेशन आपण प्लॅन करण्याचं चालू आहे. बघू कसं योग येतोय ते. तर सरांना खूप खूप धन्यवाद. जे साधकांनीही फायदा घेतला या कोर्सचा 3ही दिवस, त्या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि 15 दिवस नक्कीच प्रॅक्टिस करा आणि कारण आता प्रॅक्टिस केली तरच येणार, नाही तर मग ठेवून दिला ना, की तो दिवस कधी येतच नाही, कंटाळवाणं होतं. त्यापेक्षा प्रॅक्टिस करा, रोज नाही, वाजवायचा रोज जो काही थोडासा होईल, ते ठरवून थोडंसं करायला लागा आणि एक नियमितपणा येईल. चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. एक जाता जाता सांगतो की असं असतं की आपल्याला जी गोष्ट करायची असते पण प्रॅक्टिकली कधी कधी मागे पडते. त्यासाठी एक ट्रिक वापरायची. ती जी गोष्ट आहे, आता शंखाबाबत बोलू. शंख आपल्या समोर ठेवा. समजा टेबलवर बसणार आहात, स्टडी रूम आहे, ते समोरच ठेवायचं. म्हणजे आपण जाता येताना ते लक्षात येईल. लक्षात घ्या. म्हणजे आपण जे चिंततो ते समोर पण दिसायला पाहिजे. मग तुम्ही रोज वाजवा. ठीक आहे? चला. धन्यवाद सर. धन्यवाद sir. मंगल आणि मॅडम. फीडबॅक जरा खूप सर छान झालं कृपया धन्यवाद सगळ्यांनी सर भरा. आणि मंगल फीडबॅक लिंक मी टाकेल 5 मिनिटं कृपया द्या. फीडबॅक भरा. विसरू नका. चला. मॅडम.